सर्वप्रथम मी रक्षाबंधन निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो। आज आमच्या वाहतूक विभागाने जे कार्यक्रम आयोजन केला होता, विविध विभागात कार्यक्रम आयोजन केलेला आहे। याचा मुख्य उद्देश म्हणजे रक्षाबंधनच्या संदेशसोबतच आम्ही हे आश्वस्त करतो सर्व महिला भगिनींना आणि सर्व समाजाला की पोलीस आपल्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहेत आणि कुठलीही काही माहिती असेल, काही अप्रिय घटना आपल्या आजूबाजूला घडत असेल तर तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, डायल 112वर डायल करावे। त्यासोबतच वाहतूक विभागामार्फे हा जो उपक्रम केलेला आहे, या उपक्रमाचा उद्देश आहे की सर्व वाहन चालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबद्दल सर्व आमच्या वाहतूक विभागातील महिला अधिकारी आणि महिला अंमलदार हे आवाहन करत आहे की कुठलेही ॲक्सिडेंट टाळण्यासाठी वाहतुकीचा नियम पाळला पाहिजे आणि वाहतुकीचा नियम पाळल्यास जीवितहानी होणार नाही आणि अपघातसुद्धा कमी होतील आणि सर्व ऑटो चालक असतील, सर्व पब्लिक मधील जे काही पब्लिक ट्रान्सपोर्टचे असतील आणि त्यासोबतच सर्व नागरिक यांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबद्दलसुद्धा या निमित्ताने आम्ही आवाहन करीत आहोत। आज अमरावती शहर पोलीस आयुक्तालय पोलीस आयुक्तालय अमरावती शहर येथे माननीय पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी सर, माननीय पोलीस उपायुक्त DCP कल्पना बारोकर मॅडम, माननीय पोलीस उपायुक्त शिंदे सर, माननीय पोलीस उपायुक्त पाटील सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त पाटील सर, सर्व यांचे मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखा अमरावती शहर यांच्या वतीने आज आपण इरविन चौक तसेच नागपुरी गेट चौक या ठिकाणी रक्षाबंधन अनुषंगाने सर्व वाहन चालकांना राखी बांधून त्यांच्याकडनं अपघात होऊ नये आणि जीवितहानी होणार नाही याकरता आपण सर्व वाहतूक नियमांचे पालन व्हावे याकरता आपण त्यांना लायसन्स सोबत बाळगावे, हेल्मेट घालावे, सीटबेल्ट बांधावा, दारू पिऊन वाहन चालवू नये, ट्रिपल सीट चालवू नये, कर्कश हॉर्न वाजवणे अशा सर्व प्रकारचे मोटार वाहन कायद्याअंतर्गत सर्व सूचना देऊन विद्यार्थ्यांना, पालकांना आणि सर्वसामान्य नागरिकांना अशा सूचनांचे पॉम्पलेट तयार करून आपण ते सर्व वाहन चालकांना तोंडी सूचना देऊन तसेच पॉम्पलेट वितरित करून त्यांच्याकडनं आपण राखीची भेट म्हणून त्यांच्या जीविताची हमी आणि दुसऱ्यांच्या जीवितांची हमी असे आपण ओवाळणी म्हणून घेत आहोत। तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आज शहर वाहतूक शाखा अमरावती शहर यांच्यातर्फे जो रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला, या अनुषंगाने आपण सर्व नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे आणि स्वतःच्या जीविताची तसेच दुसऱ्यांच्या जीवितांचं रक्षण करावं। आज सर्वांकडनं हीच आम्ही अपेक्षा ठेवून रक्षाबंधनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो। थँक्यू।